नाही मरल ते गाडी आली तर मरल. अजून किती जनावर मी येत आहे ती डापटोळी आहे मेलेली आहे ती. असं आहे काढून घेत चला लय आहेत. थांब थांब आता चला आपण आपल्या पालखीला मांडावर पोचवलेलं आहे. इथे देऊळ आहे सो देवळात आपला देव नसतो. कोकणात शिमगा हा खूप उत्साहाने साजरा केला जातो. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी, त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदैवतेची पालखी सजवून त्यात रूपे म्हणजे देवाच्या उत्सव मूर्तीच बसवल्या जातात. हीच पालखी साणेवर बसते. साण ही जागा मुख्य करून गावातील चावडीची असते. तर गावदेवीचे देऊळ हे दूर जंगलात असते किंवा त्याच्या आसपास असते. आणि या सगळ्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो. संगमेश्वर जिल्ह्यातील देवळे गावातील पालखी नाचण्याचा कार्यक्रम हा तुम्ही आता पाहत आहात. कोकणामध्ये एकतर आंब्याची होळी असते, जी गावात महत्त्वाची होळी असते. ती एका मोठ्या 50 ते 70 फुटा उंचीच्या आंब्याला ती होळी म्हणून उभी केली जाते. किंवा आमच्या गावामध्ये माडाची होळी असते. तर अशा प्रकारे विविध गावांमध्ये होळ्या उभारल्या जातात आणि पालखी फिरण्याचा सोहळा सुरू होतो. काही गावांमध्ये पालखीने खुणा काढण्याचा कार्यक्रम सुद्धा असतो. अशी मान्यता आहे की ती पालखी जिथे नारळ पुरून ठेवलेला आहे तिथे गेल्यानंतर जड होते आणि तिथे आपला खूर मारते आणि तो खूर मारल्यानंतर तिथला नारळ बाहेर येतो. आणि हाच शिमग्याचा सण आहे जेव्हा माणसं ही देवाच्या भेटीला न जाता देव हा माणसांच्या भेटीला त्यांच्या घराघरात येतो आणि खूप उत्साहाने हा सण साजरा केला जातो दरवर्षी. तर पाहूया आपला पूर्ण पालखीचा प्रवास. काय होतंय कसं थांब अडकवलंस तुझ्या हाईट प्रमाणे मी तुला झेंडे दिले बबडी ते पण सांभाळवे ना. बबडी बबडी वरती वायर आहे. बबडी कोण येते अजून घे पुरी पण येते शाबाश.
मग कोणी सांगितलं ना तुला? चला 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 पालखी पोचवून येऊया. आई थांब थांब चला 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 सपोर्टला जाऊ. तू मोबाईल आणलास? गाडी जाऊ दे. चला 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 चला. अरे किती मागं राहत आहे. चला लवकर. चला 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 चला. बघा इकडे चेहरे दिसत आहेत भाऊ. अरे बघा मोबाईल मोबाईल थांब 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 थांब. माझी आहे माझी आहे तिथं. तुमची माझ्याकडे ही तुमची आहे का? कोणच्या चपला कोणला गेला तेव्हाच ठाऊक. हे खाली खाली घे खाली घे. हा चला आपण आपल्या पालखीला मांडावर पोचवलेलं आहे. इथे देऊळ आहे. सो देवळात आपला देव नसतो. या शिमग्यात आपला देव असतो पालखीमध्ये आणि तो सगळ्या घरांमध्ये आपलं दर्शन द्यायला जात असतो. तर आता हे झालं आणि आता आपण घरी निघालो आहे आणि जवळपास 9:30 वाजलेत. जास्त काय वाजलेले नाही आहेत पण गावात 9:30ला सगळीकडं शुकशुकाट असतो. तरी शिमगा आहे म्हणून थोडंफार आहे, म्हणजे थोडंफार वर्धा आहे. बट अशी मोठमोठी झाडं आहेत आणि आपल्याला त्या रानातून जायचं आहे. सो चला मी आता जास्त काही बोलत बसत नाही. तुम्ही एक्सपिरियन्स घ्या रात्री या कोकणातून प्रवास करायचा. नाही 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 हे रात असेल नाही ना. मग काय धामण आहे. नाही मरल ते. गाडी आली तर मरल. चला होय आयुष्य गेम होता काय. उलट उलट फिरल. जाऊ चला जाईल ते. चला बाय बाय. हे जनावर आहे इथं बघत आहे. थांब एक काम कर काठी आण. थांब 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 नाही थांब ते. चला बाजूला टाकूया. एखाद्याच्या पायाला लागेल. नाही नाही हा हा शूट करू जरा.
अरे नाही नाही तो जाईल मारणार नाही नाही त्याला काय नाही होत तर सोलपाट्यातच चालत असतो. चला गेला एवढं वाचवलं त्याचं काय नाही. तुला वाटतं वाचवलं पण त्याला माहिती ह्याला म्हणतात नशीब. हा कंटेंट भेटला कंटेंट. हे रातराणीचा सवाल आहे. मी काय बोलतोय हा रात्रीचा प्रसंग चालू आहे आमचा. आम्ही चाललेलो आहे शिकारीला. आपल्याला काय जातंय सांगायला. मी आधी सांगणार आहे पालखी पोचवायला जाणार आहे ते. अच्छा होय का? याला शिकारीला सांगतोय. मग ते कट करून टाक. आवाज कट करून टाक. आवाज कर व्हिडिओ बघितलं मी. हा ना कुठले काश्मीरचे मग एक गडावर गेला हा आणि एक गावचा आहे ना गावचा भारी आहे ना. हे राजला काय कलेची ना कदर नाही. राजला हा जो आहे ना एरिया बोलस ह्याला कलेची कदर नाही. बाजूला रे उडवल हे युट्यूबला टाकणार आहेस? मोजायला लागतील नंतर किती उडले आणि किती आहेत. हे युट्यूबला टाकणार आहेस नीरू? हा मग मला आधी बोलायचं मी पावडर लावून आलो असतो. पावडर लावून काय तू गोरा दिसणार आहेस. तेवढ्या मग कॅमेऱ्यात दिसतोय मोठी गोष्ट आहे. ते पण फ्लॅश मारलाय म्हणून अशा पावडर चमकली असली मी गोरा दिसलो असतो. घेतो भाऊ घेतो पुढे येणार होता. बोला वा. अरे उद्या ही सगळी माणसं आहेत ना. देवा का नाही काय बाबा व्हिडिओ. मग बघा एवढा वयस्कर माणूस पण किती तगडा आहे बघा. आहे की नाही. हा हा आहे की नाही. बघ ना कसा तगडा माणूस आहे. काय हे म्हणजे अरे अरे हा कुठून जातो एकटाच. हे हा बघ ह्याचं काही वेगळंच चालू आहे. मी पण जाऊ काय तिकडून. काय आहे जनावरच आहेत. अजून किती जनावर मी येत आहे ती डापटोळी आहे मेलेली आहे ती. हा हे काय डोकं चेपलेलं आहे त्याचं. नाही डोकं चेपलेलं आहे त्याचं. चला होय. तर मित्रांनो असं जेव्हा तुम्ही ह्या अशा जंगलाच्या रस्त्याने चालत असता खास करून कोकणामध्ये हे असे साप दिसतात. आता रस्त्यात 2 साप दिसलेले आहेत आपल्याला. हा हे काय आलोय हाय माझा बॅटरी आहे तर त्यामुळे जास्त जात असेल तर बॅटरी चांगला उजेड आणि लक्ष हे सगळं पाहिजे. ठीक आहे. जुनी कुठली असं आहे. काढमुंगे आहेत. चला लय आहेत कायच्या काय आहेत. होय हा जो व्हिडिओ काढतोय तर काय ना काय भेटतेच मला. तर आता आपल्याला भेटलं होतं त्या काडमुंग्या म्हणजे त्या जोरदार चावतात. चावल्या तर मग लय दुखतं. तर त्या काडमुंग्या आता दिसल्या. 2 साप काडमुंग्या. घरी जाताना काय वेगवेगळे प्राणी दिसत आहेत आपल्याला. फुल काळोख आहे. फ्लॅश लावून जातोय मी. बॅटरीज पण आहेत. बघू तुम्ही कधी निघणार आहेत. किती वाजता. मी पण उद्याच निघतोय. आम्ही इथून रिक्षा बोलवली मी दाबोळ्याकडून रत्नागिरीहून जायचं ना. म्हणजे ट्रेन ट्रेन ती बसही बरं नाही बरोबर. हा राजो
राजूला दाखवायचा राहिला फक्त बघ मी घेतला. आता काय होतं तिकडे ते? अरे ते सापटोळी होती, कोणीतरी मारून टाकलेली. हा एक तर मारून टाकलेली की त्याच्यावरनं गाडी गेलेली, दोघातलं काहीतरी एक झालेलं. हा मागाशी तो मुंग्या होत्या, काड मुंग्या. असं मोबाईल काय ठेवला ना बा पहिल्यापासून शेवटपर्यंत. अक्षय अक्षय बसला असेल गाडीत, बसला असेल. सकाळी बोलवत एक दिवस तरी ठेवा म्हणून. काळू काय रे फुल. जाऊया की, झोपायचंय मला पण निघायचं उद्या 10 पर्यंत. होय. हा नाही गाडी आणली ती नाही, आई थांबणार आहे, मी आणि बायको जाणार. आरामशीर जाऊ शकतो होय. कशा उड्या टाकते होय. हा आरामशीर जाऊ शकतो. होय. बबडी काय लावलंय होय. ॲम्ब्युलन्स कुठलं लावलं सर? पर्यात आलं. लगेच ॲम्ब्युलन्स आली. दिसतंय काय? बघ माय पोला पाऊल देव मग वर मला रोटी क्लास बस काय. चला चला दगड आहेत रे. चला राज. चला पालखी संपला बा, 16 संपला. आता घरी, आता परत जावा कंपनीत मजदुरी करणे. हा ना, करेगा तिहाडी काय काहीतरी आहे. चला गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. उद्या जाणार की? उद्या चला बाय 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 बाय. सो अखेर आपण ऑलमोस्ट आपल्या घराच्या इथे पोहोचलेलो आहोत. 2 मिनिटात आपण घरात पोहोचणार आहोत. ठीक आहे. हा कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे कोकणात कसं आहे, प्राणी वगैरे खूप असतात, हे नक्की तुम्हाला काळजी घेऊन जावं लागतं. आणि काय होतं उन्हाळ्यात हे साप वगैरे रस्त्यावर येतात. ठीक आहे, म्हणजे गारवायला वगैरे असं रात्रीचे खास करून. तर त्यावेळी तुम्हाला रस्त्यावरून चालताना थोडं लक्ष देऊन जावं लागतं. इथे बिबट्या वगैरे पण आहेत, कांडेचोर किंवा हे असे पण प्राणी इथे आहेत, पण सहसा ते माणसांवर हल्ला करत नाहीत. ठीक आहे. तर तुम्ही जर कोकणात असं रात्री कुठे प्रवास करत असाल, सगळ्यात पहिले तर घाबरून जाऊ नका. ठीक आहे, शांत राहा आणि कॉन्फिडंट राहा. आणि अशा काही गोष्टी असतील सहसा त्या अशा होत नाहीत, पण झाल्यास तर मग तर कॉन्फिडंट राहा. ठीक आहे. बघा आता आपल्या एरियात ऑलमोस्ट आपण आलेलो आहोत. हे दिसत आहेत. आताच गाडी गेले बरोबर इथं रस्त्याच्या इथे समोर, इथे छोटीशी लाईट दिसते. हे आपलं घर आहे. चला घरी जाऊ आणि व्हिडिओ संपवू आणि भेटू नव्या व्हिडिओसोबत. आज आपण पालखीचा सोहळा सगळं सेलिब्रेट केला, पण काही कारणास्तव तो मी शूट केला नाही. सो बाय.
चला भेटू नवीन व्हिडिओसोबत. हे बघा अखेर घरी पोहोचलो आहोत.